तर बीएड मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि खास करून तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांना ही खास माहिती आहे. असं जरी अभ्यास विषयक दृष्टिकोनातून या ठिकाणी असलं तरी सुद्धा भारतातल्याच नव्हे तर भारताच्या बाहेरच्या सर्व शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला असावी. कारण शास्त्रज्ञांनी जे काम केलेलं आहे त्याची चांगली फळं आपल्याला आज चाखायला मिळत आहेत. हे नवीन नवीन शोध आहे सर्व. तर शकुंतला देवी, ज्यांना संगणक, ज्यांच्या नावाच्या अगोदर संगणक हा शब्द लावला जातो, संगणक महाशकुंतला देवी, ज्यांना म्हणजे महा असं मी म्हणेन माझ्या स्वतः महा, कारण त्या स्त्री आणि त्यांचा जन्म ज्या कालखंडात झाला आणि त्या कालखंडामध्ये स्त्रीचं जे आपल्या समाजामध्ये स्थान होतं त्या स्थानावरून जर आपण लक्षात घेतलं तर त्यांनी केलेलं कार्य म्हणजे अतुलनीय असं आहे आणि त्यांची खरंच प्रशंसा केल्या जाईल असं त्यांचं कार्य. तर त्यांचा जन्म कर्नाटकात बंगळूर येथे झाला. तो 4 नोव्हेंबर 1939 ला झाला. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या लहानपणीच त्यांची बौद्धिक क्षमता दिसून येत होती गणिताच्या बाबतीमध्ये, त्यांची चिकित्सक बुद्धी, त्यांचा बौद्धिक म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता होती त्यांना, की त्या म्हणजे लहानपणीच त्यांची बुद्धिमत्ता सर्वांच्या शिक्षकांच्या, आई वडिलांच्या आणि सर्व आजूबाजू सर्वांच्या नातेवाईकांच्या लक्षात त्यांना वाटलं की ही मुलगी नक्कीच काहीतरी भविष्यातील विलक्षण अशी कामगिरी करेल. तर दक्षिण भारतामध्ये अण्णामलाई विद्यापीठ म्हणा, उस्मानिया विद्यापीठ म्हणा किंवा म्हणजे विशाखापट्टणम विद्यापीठ म्हणा, या विद्यापीठाच्या मोठ्या मोठ्या समारंभामध्ये त्यांच्या बुद्धीची चमक सर्वांनीच पाहिली आणि तेथील कुलगुरूंनी सुद्धा त्यांचा लिव्हिंग थंडर म्हणजे जिवंत चमत्कार असा त्यांचा उल्लेख केला. ही आपल्यासाठी आणि समस्त स्त्री जातीसाठी अतिशय स्वाभिमानाची बाब आहे. तर यांचा भारतातील विशेष निमंत्रितांच्या बैठकीमध्ये त्यांनी गणिताची बरीच थोडी सोडून बऱ्याच मोठमोठ्या विचारवंतांना आश्चर्यचकित केलं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या सभामध्ये त्यांनी सोडवलेली उदाहरणे व तासनतास केलेली गणितीय कसरत पूर्ण सभेला मंत्रमुग्ध करून सोडणारी होती. वयाच्या 11व्या वर्षी लंडन येथील बीबीसीने त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांचा एक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात तिने दिलेल्या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी होती. त्या संपूर्ण मुलाखतीत तिला एक प्रश्न चुकीचा जो विचारण्यात आला होता, तिने सुद्धा तो प्रश्न चुकीचा आहे असं झटकन तिच्या लक्षात आलं आणि बीबीसीची त्यांची जी मुलाखत घेतली होती ते मिस्टर लेस्ली मायकल हे चुकले पण शकुंतला देवी मात्र बरोबर होत्या असं प्रेक्षक